थोडं थांबा आणि नीट ऐका. एक असा गुन्हेगार जो बिस्किट पुड्यावर दिवस काढू शकतो, वेषांतर करून फिरण्यात माहिर आहे. आज 15 महिने झालेत एका हत्येला आणि तो अद्यापही सापडत नाही. न्यायालयानं विचारणा केल्यानंतर सीआयडीने त्याच्यावर 1,00,000चं बक्षीस ठेवलं. हो, मी बोलतोय ते म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतला जो एक आरोपी आहे, वाल्मिक कराडच्या टोळीतला, तो म्हणजे कृष्णा आंधळे. पूर्ण नाव आहे कृष्णा शामराव आंधळे. हा कृष्णा कुठचा रहिवासी आहे तर बीड जिल्ह्यातल्या धारूर तालुक्यातल्या महिंदवाडी गावातला 27 वर्षांचा तरुण. मात्र तपास यंत्रणांना अद्यापही ही व्यक्ती संतोष देशमुखांच्या हत्येनंतर 15 महिने झाले सापडत नाहीये. हत्या कधी झाली होती? 9 डिसेंबर 2024ला. कशामुळे झाली होती संतोष देशमुखांची हत्या? तर तिथली जी एक लवादा नावाची एक पवन ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी आहे, त्या कंपनीच्या व्यवस्थापकाला 2 कोटी रुपयांची खंडणी जी आहे या टोळक्यांनी मागितली. टोळीत कोण होतं? सुदर्शन घुले, चाटे आणि हा कृष्णा आंधळे. तर ती खंडणी द्यायला त्यांनी नकार दिला किंवा त्यात मध्यस्थी म्हणून ज्यावेळेस संतोष देशमुख गेले त्यावेळेस वाल्मिक कराडचा आदेश होता असं म्हणतात की जोही खंडणीच्या मधात येईल त्याला आडवं करा. आणि याच सूत्राचा वापर करून या तिघा चौघांनी जो आहे तो संतोष देशमुखांना मारहाण केली आणि त्या मारहाणीत त्यांचा जीव गेला. पण इथून काय झालं? हत्या करून हे लोक फरार झाले. 27 दिवसानंतर त्यातलं कोण सापडलं? सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे हे सापडले. मात्र कृष्णा आंधळे सापडला नाही, तो तेव्हापासून फरार आहे. नेमकं कसं घडलं? रंजक कथा आहे. मी तुम्हाला सांगतो, रंजक म्हटल्यापेक्षा तर तपास यंत्रणांना लाज आणणारी गोष्ट आहे की हे जे आहेत आरोपी जे आहेत हे संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर एक मारहाण करत असतानाची गोष्ट सांगतो आधी की संतोष देशमुखांना मारहाण होत असताना एक व्हॉट्सअप ग्रुप होता मोकारपंथी नावाचा. या मोकारपंथी ग्रुपवर जे आहे हे संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ कॉल करून त्यानं वाल्मिकला किंवा बाकी त्याच्या टोळक्यातल्या लोकांना दाखवल्याचं म्हटलं जात आहे. हा कॉल कोणा लावला होता? तर हा कृष्णा आंधळेनं कॉल केला होता मोकारपंथी ग्रुपवर. हत्या झाली, हे आरोपी फरार झाले. कुठे गेले हे? तर हे त्याच्यानंतर गेले भिवंडीला. भिवंडीला ते 2 दिवस राहिले. हे आरोपी भिवंडीला 2 दिवस राहिले. त्याच्यानंतर ते गुजरातला गेले. एका महादेवाच्या मंदिरात हे 15 दिवस राहिले. कोण कोण होते? हे तिघच, चाटे, घुले आणि आंधळे. त्यात काय झालं? यांच्या जवळचे पैसे संपले गुजरातमध्ये असताना. आणि पैसे संपल्यानंतर या सुदर्शन घुलेनं कृष्णा आंधळेला पैसे आणण्यासाठी पुन्हा महाराष्ट्रात पाठवलं आणि तिथंच हे त्रिकूट फुटलं. तेव्हापासून कृष्णा आंधळे कोणाच्या संपर्कात नाही. बरं, कृष्णा आंधळे गेला तो आलाच नाही म्हणून यांनी पण त्याची वाट पाहून थकले आणि ते गुजरात मधलं लोकेशन सोडलं आणि ते पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर त्यांना 27व्या दिवशी अटक करण्यात आली पुण्यातून. मात्र हा कृष्णा आंधळे का सापडत नाही हे जर आपण पाहायला गेलो तर सगळ्यात मोठी गोष्ट ती म्हणजे हा कृष्णा आंधळे हा दिवसभर चहा आणि बिस्किटाच्या एका पुड्यावर दिवस काढू शकतो. त्याच्या गरजा खूप कमी आहेत, त्यामुळे तो कोणाच्या नजरेत येणं हेच मुळात दुरापास्त आहे. दुसरी गोष्ट आहे की हा मोबाईल वापरत नाही, त्यामुळं काय होतं की याला तांत्रिक तपासाच्या आधारावर याला ट्रेस करणं अवघड जातं आणि म्हणून पोलीस त्याचा मागमूस घेऊ शकत नाही. तिसरी गोष्ट जर तुम्ही पाहिली तर कोणी म्हणतं, जे दावे केले जात आहेत धनंजय देशमुखांच्या म्हणण्यानुसार, तो गावी पण येऊन गेला त्याच्या 3 वेळेस. महिंदवाडी गाव जे आहे त्याचं तिथं 3 वेळेस येऊन गेला. मात्र तरी पोलिसांना त्याची भणक नाही. हा भिकारी बनून सुद्धा राहिलेला आहे आणि हा भिकारी म्हणून सुद्धा राहू शकतो. तो कुंभमेळ्यात गेला आहे असंही काहीतरी काही म्हणत होते. तो साधू बनून वेषांतर करून राहतोय असंही म्हटलं जात आहे. तो मंदिर, रस्त्यावर, स्मशानभूमीत कुठेही झोपून त्याचे दिवस काढू शकतो. कारण माग असाच एक गुन्हा घडला होता, त्यावेळेस विष्णू चाटे त्याच्यासोबत होता. बरं, याची पार्श्वभूमी जर पाहिली आपण कृष्णा आंधळेची, तर हा कृष्णा आंधळे जो आहे हा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, 27 वर्षांचा. हा संभाजीनगरमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करायचा. मात्र पुन्हा ज्यावेळेस तो गावी गेला त्यावेळेस वीटभट्टीवर जे कामं करणारे कामगार आहेत त्या कामगारांची टोळी तो चालवायला लागला आणि तो तेव्हापासून स्वतःला मुकादम म्हणून घ्यायचा. मात्र मुकादम म्हणून राहायचा त्याच वेळेस वाल्मिक कराडचा मावस भाऊ असलेला विष्णू चाटेच्या तो संपर्कात आला. विष्णू चाटे सुद्धा मुकादम होता, ऊसतोडीचे वगैरे कॉन्ट्रॅक्ट घेणं वगैरे त्या गोष्टीतला. म्हणजे दोन्ही मुकादम म्हणून जे आहेत ते एकत्र आले. मुकादमी करतानाच यांना राजकीय काम करण्याची संधी भेटली वाल्मिक कराडच्या माध्यमातून. मग राजकीय कामकाज हे करत होते त्याचबरोबर नेत्यांचे व्यवहार सांभाळणं, त्यांच्यासाठी काम करणं, वाल्मिक कराडसाठी खंडणीचं धमक्यांचं काम करणं, यातून त्यानं नाव कमावलं. अर्थातच कुप्रसिद्धी आहे ती.
तो हेच कामं करून कराडच्या जवळ गेला किंवा त्यांचा विश्वास संपादन केला. 2020 ते 2024 या कमी काळामध्ये त्याच्यावर 6 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये खुनाचा प्रयत्न असो, खंडणी मागणं असो, रस्त्यात टोळकं जमा करून हाणामारी करणं असो, असे गंभीर प्रकरणाचे गुन्हे त्याच्यावर दाखल झाले. आता याच्यामुळे काय झालं की राजकीय वरदहस्त आपण ज्याला म्हणतो तो हा कृष्णा आंधळेला भेटला तेव्हाची गोष्ट. त्याच्यानंतरच संतोष देशमुखांची हत्या घडवली यांनी कशी झाली हे तुम्हाला सांगितलंच. तेव्हापासून ते आजतागायत हा कृष्णा आंधळे त्याच्या या वैशिष्ट्यांमुळे फरार होण्याच्या कोणाला सापडला नाही. उज्ज्वल निकम या आरोपींच्या विरोधात लढतात संतोष देशमुखांच्या पक्षाकडून, धनंजय देशमुख त्यांचे भाऊ आहेत त्यांच्याकडून. उज्ज्वल निकमांना काढून टाकावं म्हणून यांनी सुद्धा भरपूर इमले रचले. ते राज्यसभेवर गेले, आता एक खासदार आमची केस कसे लढवलं वगैरे वगैरे त्यांनी भरपूर काहीतरी न्यायालयात सांगितलं. वेळ काढू, त्याला 2D असं म्हणतात की वेळ काढूपणा जे आहेत आणि केस लांबणीवर टाकत जाणं असा प्रयत्न त्यांनी करत गेले. आज न्यायालयानं ज्यावेळेस विचारणा केली त्यावेळेस पोलिसांना शर्मेनं मान खाली घालावं लागली, कारण कृष्णा आंधळे सापडतच नाही. सीआयडी जी तपास करते त्या सीआयडीला शेवटी त्याच्यावर आता 1 लाख रुपयांचं बक्षीस जे आहे ते ठेवावं लागलं. विशेष म्हणजे या कृष्णा आंधळेचे संबंध कर्नाटकात आहेत, महाराष्ट्रात आहेत, गोव्यात आहेत. त्यामुळे मराठी आणि कन्नड भाषेमध्ये त्याच्या ती प्रसिद्धीपत्र म्हणतो किंवा जे वॉन्टेड म्हणून जे पत्रक निघतं त्याचं ते तसं काढण्यात आलंय. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातला वॉन्टेड गुन्हेगार असलेला, पाहिजेत असा गुन्हेगार असलेला कृष्णा आंधळे याच्यावर 1 लाखाचं बक्षीस आहे. माहिती देणाऱ्याचं नाव निनावी ठेवण्यात येईल असंही त्याच्यात त्यांनी पोलिसांनी म्हटलेलं आहे. एकूण जर प्रकरण पाहिलं तर फरार होण्याच्या स्किलमध्ये माहेर असलेला कृष्णा आंधळे, त्यानं त्याचे सुदर्शन घुले आणि जो चाटे आहे या दोघांची साथ गुजरातमध्ये सोडली होती. तेव्हाच त्यांनाही समजायला पाहिजे होतं किंवा तेव्हाच त्यानं काय हुशारीनं खेळ केला होता. तुम्ही बघा की आपण सोबत राहिलो तर खर्च जास्त होतो, आपण सोबत राहिलो तर पकडला जाऊ. हा त्यांच्यापासून पैसे आणायचा म्हणून जे गेला तो डबल यांच्यापर्यंत आलाच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मी सांगितलं त्याप्रमाणे की उपाशी राहू शकतो त्यामुळे कोणाच्या नजरेत येणार नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मोबाईलच वापरत नाही त्यामुळे तांत्रिक तपासाच्या आधारावर त्याला ट्रेस करणे अवघड आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना पोलिसांनी मनावर घेतलं तो नक्कीच सापडेल. बक्षीस हा तपासाचा भाग आहे किंवा आम्ही त्याला पकडतो हे दाखवण्याचा भाग आहे का खरंच पोलिसांची त्याला पकडायची इच्छा आहे हे सध्या तरी आपल्याला याच्यासाठी वाट पाहावं लागेल. मात्र या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा.